नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय. किल्ले रायगडावरती तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी रात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी उसळली आहे. काल रात्रभर किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होता. आज पहाटेपासून होळीच्या माळावर रणमैदानी खेळांचं प्रात्यक्षिक सुरू झालंय. तर राजसदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या सोहळ्याचं आयोजन केलंय. त्यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता राजसदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन केलं जाईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित असतील. राजसदरेत राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी निघेल. आमचे प्रतिनिधी उदय जाधव रायगडावरनं थेट आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आज तिथीप्रमाणे राज्याभिषेक होतोय. काय वातावरण रायगडावरचं कालपासून? श्वेता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होत आहे. आपण ते किल्ले रायगडावरती आहोत. आपण इथे पाहत असाल किल्ले रायगडावरील राजसदरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीमधला जो पुतळा आहे त्या पुतळ्याला पूर्णपणे फुलांची आरास करून सजवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि किल्ले रायगडावरील राजसदरेमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त देखील इथे जमा झालेले आहेत. पुढच्या काही वेळातच शिवराज्याभिषेक सोहळ्याला विधिवत सुरुवात होणार आहे. आपण पाहतो आहोत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल होत आहेत. एकूण हा सोहळा कसा असणार आहे त्याबद्दलच आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत एकूणच शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष आपल्या सुनीलजी पवार आता आपल्यासोबत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सुनील साहेब, कशा प्रकारे करून सोहळा नियोजित केलाय, काय सांगाल? महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत. 352 वर्ष आहेत. आणि महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मुहूर्तावर स्वतःला रायगडी राज्याभिषेक करून घेतला. तीच परंपरा आम्ही शिवराज्याभिषेकाच्या मावळ्यांनी समितीच्या पुढे ठेवलेली आहे. आणि आज तो मुहूर्त आला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे रायगडावर दाखल झालेले आहेत. पाऊस पडत आहे आणि दरवर्षीप्रमाणे जबरदस्त कार्यक्रम महाराजांचा राज्याभिषेक. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा मोठा राजा जन्माला आला हा प्रत्येक मराठी माणसाला, हिंदूला अभिमान आहे. असा दिवस जो आज रायगडावर झाला होता 352 वर्षापूर्वी, असा दिवस मराठी रयतेने पुन्हा कधीच पाहिला नाही. त्या सोनेरी क्षणाची आठवण म्हणून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक समितीतर्फे आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि पुढेही करत राहणार. महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे महाराजांनी त्यावेळेला सुवर्ण होऊन जे लोक त्यांना भेटायला आले होते, मुजरा करायला आले होते, त्यांना सर्वांना एक दिलं होतं बक्षीस त्यांच्यातर्फे सुवर्ण होऊन. आणि त्यांची तुला झाली होती. त्यांचं जेवढं वजन तेवढी सुवर्ण होऊन सुवर्ण नाणी त्यांनी उपस्थित जे पुरोहित होते त्यांना वाटली होती. काशीचे गागा भट्ट वगैरेंना सर्वांना त्यांनी वाटलं होतं. तेच एक सुवर्ण होऊन आज आम्ही एका व्यक्तीकडून रायगडावर पूजेसाठी मागवलंय. महाराजांचा स्पर्श झालेलं ते नाणं सुवर्ण होऊन आज आपण सर्व इथल्या उपस्थित शिवभक्तांना मावळ्यांना दाखवणार आहोत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात कशी होणार आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार. एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी जेव्हा सरकारी राज्याभिषेक होत नव्हता, आता गेली 2 वर्ष सरकारी राज्याभिषेक सर्व खर्च सरकार करते, सर्व लक्ष सरकार देते, सरकारी नियंत्रणाखाली हा सर्व राज्याभिषेक होतो. आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. पण आज एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यावेळेस आम्हाला जी मदत केली तेव्हा काहीच नव्हतं. रायगडावर कोणी येत नव्हतं, कोणी लक्ष देत नव्हतं. आणि त्यांची जी मदत होती त्या मदतीवरच आजपर्यंत हा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सर्व मावळे एकत्र येऊन करत आहेत आणि पुढेही करत राहतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री जरी नाही आले, बाकीचे इतर मंत्रिमंडळांना काही लोकांना येऊ शकले नाहीत कारणामुळे, तर मी नक्की येणार. आणि त्याप्रमाणे ते आता रायगडावर हजर होत आहेत. आपण पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल झाले आहेत. आपण ते समोरच्या बाजूला पाहू शकतो की कशा प्रकारे शिवभक्त इथे मोठ्या संख्येने राजसदरेमध्ये दाखल झालेले आहेत. राजसदरेमध्ये जसे आपल्याला शिवभक्त इथे पाहायला मिळतात, तसेच समोर नगारखान्याच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले आहेत. आपण थेट दृश्य पाहतो.
जो आहे ध्वजवंदन जे आहे ते सुरू झालेलं आपण ते दृश्य पाहू शकतो. इथे धोक्याची चादर जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. नगारखान्यासमोर आता भगवा ध्वज जो आहे त्याला मानवंदना दिली जात आहे. भगवा ध्वज आहे ध्वजारोहण होताना आपल्याला इथे थेट दृश्य पाहायला मिळत आहेत आणि याच ध्वजारोहणानंतर किल्ले रायगडाच्या या नगारखान्यासमोर मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो देखील शिवभक्त करतात आणि त्याच्या बरोबरच पुढे होळीचा माळ आहे. तर होळीच्या माळावरती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात रणमैदानी खेळ जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यामध्ये महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. शिवराज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर याच राजसदरेमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ती पालखीतून निघणार आहे जगदीश्वर मंदिराच्या दिशेने. त्यावेळेला देखील हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पाहण्यासारखा असतो. आपण आता पाहत असाल किल्ले रायगडावरती नगारखान्याच्या समोर ध्वजारोहण जे आहे भगवा ध्वज त्याचं ध्वजारोहण जे आहे ते आता इथे सुरू झालेलं आहे. पुढच्या काही वेळातच राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजाला रयत प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आपण पाहतात तिथे सर्व शिवभक्त आलेले आपल्याला पाहायला मिळते. उदय, अगदी चैतन्यपूर्ण असं वातावरण सध्या किल्ले रायगडावरती, कारण प्रत्येकालाच इच्छा असते या सोहळ्याला उपस्थित राहण्याची. मात्र हे सगळे मावळे मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून तिथे येतात. कोणती सोय नसली तरी सुद्धा थंडी ऊन पाऊस काही असलं तरी त्या परिस्थितीमध्ये झोपण्याची राहायची तयारी त्यांची असते. आणि आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय. तिथीनुसार त्याची ही काही क्षणचित्र आपण बघितली.